ऐसा आपणची केवळ होवोणी असे निखिळ तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांत मानी. ऐसा आपणची केवळ होवोणी असे निखिळ तयाची प्रज्ञा अचळ निभ्रांत मानी. असा योग बुद्धीच्या रीतीने जो दीक्षित केवळ शुद्ध आत्मरूपच होऊन राहतो त्याची प्रज्ञा स्थिर झालेली आहे असे तू निसंशय समज. इथे प्रज्ञा म्हणजे स्पिरिच्युअल कोशंट. स्पिरिच्युअल कोशंट अध्यात्मांक त्याला प्रज्ञा म्हटलंय. ही स्थिर झाली, स्थिर व्हावी लागते, स्टॅबिलिटी त्याच्यात यावी लागते, मनाची चंचलता नष्ट व्हावी लागते आणि आध्यात्मिक शक्तीचं उद्गम व्हावं लागतं. समाधी अवस्था प्राप्त झाल्यानंतरच स्पिरिच्युअल कोशंट निर्माण होतो, त्याच्या आधी नाही. साधक अवस्थेत इमोशनल कोशंट निर्माण होतो. पात्र अवस्थेत पात्रता म्हणजे इंटेलिजंट कोशंट. साधक अवस्था, भक्तिमय साधक अवस्था इमोशनल कोशंट आणि सिद्ध अवस्था स्पिरिच्युअल कोशंट. 3 स्टेजेस, त्याच्या आधी नाही. स्पिरिच्युअल कोशंट करता मग काय काय लागेल? विषयांमध्ये रमायचं नाही. सध्याचे पोरं खाण्याने मरायलेत म्हणून अभ्यास करत नाहीत. काल आळंदीला हाच विषय मांडला होता. मुलं होती, आळंदीला मांडला. खाण्याने मरतायत, चरवण तर्पण जुळत नाही. नाही माहिती बरं, माहिती आहे. कॅसेटा तुमच्या सगळ्या ऐकल्या आणि तत्त्वज्ञान तुमच्यापेक्षा आम्हाला पाठ झालंय. अंगात उतरत नाही, कारण विषयांनी जखडून टाकलंय त्यांना. असं वाटतं एक साधू बसलेला होता, त्याचा शिष्यही बसलेला होता. एक माणूस गाईला ओढत चालला होता. गाईचा दोर त्याच्या हातात होता आणि गाईला ओढत चालला होता. शिष्याने प्रश्न विचारला, गुरुजी गाय याची गुलामी नाही? हा जो गाईला ओढत चाललाय ना, म्हणजे हा स्वयंभू झाला मालक आणि गाय गुलाम झाली? म्हणले नाही, हा गुलाम आहे, गाय मालक आहे. नाही म्हणले, तो ओढत चाललाय तशी गाय चालली पाठीमागे. जाऊ दे म्हणले काही काळ. त्या गायीनं जे झटका दिला, आता गाय लागली पुढे पळायला आणि हा लागला मागे पळायला. कोण गुलाम झालं? गायीनं मालक, गायीच खरं म्हणजे मालक, हा गुलाम आहे. ते गायीच्या मागे लागला कारण गाय यायला पाहिजे. तिला मालक काय नोकर काय, तिने जुगारून दिलं. हे पोरं सगळे विषयांचे गुलाम आहेत, विषयांचे अधीन आहेत, म्हणून अभ्यास होत नाही. किती सांगा पटतं, पण अंगात उतरत नाही, भिनत नाही. साधकांच्याही तशी स्थिती आहे, नाहीच भिनत अंगात. काय करावं? सगळं पटतं बरं का, पण 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 एक बाई आली, म्हणली तुला माझी शपथ आहे. अच्छा. त्याच वेळेस ती दुसरी बाई येते, ती म्हणते माझी शपथ आहे तू साधना कर. का करत नाही? समजा एका बाईने सांगितल्यानंतर माझी शपथ घातल्यानंतर तुम्ही तसंच खाल्लं तर 10 बायांनी जावं, साधक बायांनी, आणि तिने सांगावं तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही इथून पुढे चरवंतर्पण करा. ऐकतील का? निमित्त आहे. कारण इंद्रियांचे गुलाम आहेत, बाकी काही नाही आहेत. वासनांचे गुलाम, इंद्रियांचे गुलाम काही नाही. इंद्रियांच्या मागे धावणारे आहेत, विषयांच्या मागे धावणारे इंद्रिय त्यांची.
त्यांना प्रज्ञा नाही, त्यांना स्पिरिच्युअल कोशंट नाही, इंटेलिजंट कोशंट देखील नाही आणि इमोशनल कोशंट नाही. आणि असे प्रज्ञावान होऊ शकत नाहीत आणि सिद्ध अवस्थेत जाऊ शकत नाहीत जे इंद्रियांचे वासनेंचे गुलाम आहेत. ज्यांचे इंद्रिये जे जे म्हणती ते पुरुष ते चिकरिती. इंद्रिय म्हणले मसाला डोसा पाहिजे, आब्बे होणार. इंद्रिये जे जे म्हणती ते पुरुष ते चिकरिती. ते तरले चिन्ह तरती विषय सिंधू. ते विषय सिंधूपासून तरू शकत नाहीत. विषय सिंधूमध्ये बुडाले म्हणून समजा, नाही तरू शकत असं भगवान ज्ञानेश सांगतायत आणि भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत. ते चिथ आहे. सिद्धप्रज्ञ व्हायचं असेल, सिद्धावस्था प्राप्त व्हायची असेल तर आपण, म्हणून साधक ज्यावेळेस विचारतात पुढे काय सांगा ना, काय सांगू. लाचावले मन लागलीसे गोडी. अशी लागली का गोडी? मन लालची झालंय का साधनेच्या, का खाण्याच्या लालची आहे? तयाची प्रज्ञा स्थिरावली असं समजा आणि तेच प्रज्ञावंत झाले आणि ते सिद्ध पुरुष होतात, बाकी नाही. इंद्रिये अपैती होती जयाचे मणितले करीती. तयाची प्रज्ञा जाण स्थिती स्थिरावली. त्याची प्रज्ञा स्थिर झाली. आता आपल्याला सिद्धावस्थेत जायचं असेल तर 26 लक्षणं आपल्यामध्ये तपासा आणि मग मला विचारायला या की आमचं काय. हे एक लक्षण पाहून घ्या. या ओव्या पाठ करून टाका आणि अंगात घुसूच देऊ नका. 65वा भगवद्गीतेचा श्लोक, 2रा अध्याय. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसन्नचेतसो यारासु बुद्धिः पर्यवतिष्ठते. प्रसन्नचेतसो ह्यासु बुद्धिः पर्यवतिष्ठते. प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते. चित्त प्रसाद झाला असता, चित्त आत्म्यात स्थिरले असता त्या योग्यांच्या सर्व त्रिविध दुःखांची हानी होते, नाश होतो, समाप्ती होते. व ज्या अर्थी ज्याचे चित्त प्रसन्न झाले आहे त्याची बुद्धी सत्वर सर्व बाजूनी स्थिर होते. पहा, इंटेलिजंट कोशंट, इमोशनल कोशंट आणि स्पिरिच्युअल कोशंट कसं वाढवावं. 26 लक्षणांनी तुम्ही युक्त पाहिजेत. एकही लक्षण नाही काय युक्त. समगीत. सर्व दुःखांचा शेवट होतो प्रसादे निपट. चित्ती येता प्रसन्नता बुद्धी त्वरे पावे स्थिरता. ऋषी प्राण गाठी तळ निज रूपात केवळ. आता ओव्या मौलींच्या. देखे अखंडित प्रसन्नता. काय ओवी आहे, अप्रतिम ओवी आहे. IMP म्हणून लिहून घ्या बाजूला. सगळ्याच इम्पॉर्टंट आहे पण आपल्या काही लक्षात राहत नाही. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता. तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. ओवी काढली तरी लोकांचे चेहरे पडलेले आहेत. असं का? देखे अखंडित प्रसन्नता. आपल्याला देखे अखंडित दुःखिता. प्रोडक्शन मशीन दुःखांच्या.
कंटिन्युअस दुःख. देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता. हे पहा, जे पाणी पुष्कळ खोल असून पारदर्शक असते, त्यातील तळ दिसतो, अशा पाण्यास निर्मळ प्रसन्न जळ म्हणतात. अशी येथे चित्ताला निरंतर प्रसन्नता आलेली आहे. तेथे सर्व प्रकारच्या संसार दुःखांचा शिरकाव होत नाही. प्रसन्नता हा इफेक्ट आहे, परिणाम आहे. आनंद आणि प्रसन्नता हे फळ आहे, परिणाम आहे. कशाने निर्माण होतात हे फळं? त्याचं झाड प्रेम आहे, त्याचं बीज प्रेम आहे. प्रेम नसेल तर प्रसन्न राहील का? सांगा. तुमच्या सभोवताली प्रेमी जन नाहीत, त्यावेळेस तुम्ही प्रसन्न राहाल? नाही राहणार. तुम्हाला विषयात प्रेम नाही, प्रसन्न राहाल? काही काही बाया काही काही घरांमध्ये, नाही जनरली सगळ्या घरांमध्ये, जे नाही वस्तू ती त्या पाहुण्याला देतात. हिला आवडते ती देतात, त्याला आवडते ती नाही. त्याला गोड आवडत नाही, नाही खा खा खा, तो म्हणतो नाही वो भजे द्या. भजे काय? भजे नको. ह्याला काय आवडतं ते तर प्रसन्न राहील का तो? 2 पोळे अजून खा. पोट फुगलं, फुटू द्या ना. फुटलं कुठं? गुंडे तर तुटलेही नाही, बटन तसेच आहेत. देखे अखंडित प्रसन्नता. अखंडित प्रसन्नता कधी असते? प्रसन्नता ज्या वेळेस विषयांमध्ये प्रेम असतं, साधनेमध्ये प्रेम असतं, वस्तूमध्ये प्रेम असतं, माणसामध्ये प्रेम असतं, कणाकणात प्रेम असतं, प्रभुमय सगळं असतं. त्यावेळेस प्रसन्नता, आनंद उत्पन्न होतो आणि चेहऱ्यावर प्रसन्नता झळकते. आनंद आत असतो, प्रसन्नता चेहऱ्यावर असते. आनंद आत असतो आणि प्रसन्नता चेहऱ्यावर. मरेल चेहरे नाही, डंगर चेहरे नाही. काही नाही. त्यांचा चेहरा पाहिल्यावर एखादा हसणाराही माणूस हसत नाही, तो असं त्यालाही मरेल व्हावं लागतं. एखाद्या बाईचं कोणी मेलेलं असतं ना, तुम्ही पुष्कळ खी 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 करीत दरवाजापर्यंत जरी आला तर मध्येच एंट्री करायची, तर प्रत्येक जणाला नाटक करावं लागतं. त्याचा नाही, ह्या सगळ्यांचेच वारलेत, असं करावं लागतं, बसावं लागतं. तिथं हसता येत नाही. प्रेम पाहिजे. प्रेम अनुभूती कणाकणात, मनात, बुद्धीत असं प्रगट होऊन चारी देहातून प्रेम जर ओसंडत असेल तर आनंद अनुभूती आत प्रगट होते. त्याचा इफेक्ट प्रसन्नता बाहेर दिसू लागतं. परिणाम अखंडित प्रसन्नता. नाही तर आपण कशातही आपली प्रसन्नता संपते. काय केलं जेवायला? नाही शिळीपोळी, असं का? गेली प्रसन्नता. नाही ज्ञानेश्वरीनं आलो होतो, आधीच बोर झालो होतो, वाटलं काही गरम गरम, काही नाही. कशातही प्रसन्नता संपते आपली. पण प्रसन्नता अखंडित पाहिजे, अखंडित प्रसन्नता. अभ्यास करायचा तर अभ्यासामध्ये देखील प्रसन्नता लागते, त्या विषयांमध्ये प्रीती लागते, मग प्रसन्नता निर्माण होते, जन्म घेते. आनंद जन्म घेतो आणि परिणाम प्रसन्नता चेहऱ्यावरून ओसंडत असते. प्रसन्नता. ज्यांच्या चेहऱ्यावर अखंडित प्रसन्नता असते ते सिद्ध पुरुष जाणावेत.
म्हणजे चेहऱ्यावरची प्रसन्नता कायम पाहिजे. साधना करतात, हो किती 4 तास गळालो. अरे मेल्यासारखे, जसं उचलून न्यायचं यांना. आळंदीला थकलो 4 दिवस. अरे बाप, 11, 12, 1 वाजायचे. सकाळी पुन्हा जागायचो, हे करायचं. काही नाही, 3 दिवस आता आराम. देखे अखंडित प्रसन्नता. काल आनंद झाला मला. मी जाणार नव्हतो आळंदीला, पण सारखे फोन होते, आज सगळे साधक पुण्यांचे येणार, साहेब तुम्ही भेटले तर छान होईल. म्हणलं माझं काम असेल त्यावेळेस मी काम सोडून तर येणार नाही, पण काम संपल्यावर पाहतो. आणि योगायोगाने 6लाही संपलं नाही, 8ला गेलो. त्यांनी 4 ते 8 शिबिर ठेवलं. 30 जण होते, 4 जण नवीन होते, बाकीचे होते, वाट पाहत होते. 8ला गेलो, म्हणलं आता संपवावं. बसल्यानंतर प्रश्नोत्तरं झाली 10:30 पर्यंत. कोणीच उठत नव्हतं. मी म्हणलं गाड्या जातील तुमच्या, जा. 2दा 3दा सांगितल्यावर उठून गेले. प्रसन्न चेहरे होते. त्यानंतर 15 जण थांबले, जेवण केलं आणि पुन्हा मी 11ला बसलो 2 पर्यंत. आणि त्यांना मला सांगावं लागलं आता जा आणि झोपा. प्रसन्न चेहरे होते सगळ्यांचे. पण मी असलो म्हणजेच प्रसन्न राहावे असं नाही, नंतरही प्रसन्न पाहिजेत. अखंडित प्रसन्नता. साधक म्हणल्यानंतर तो नेहमी प्रसन्न असला पाहिजे. मरेल चेहरे, सुतक पडल्यासारखं. काही काही लोक काय दुःखीच असतात. काय तुम्हाला कमाई छान झाली म्हणे? हो. अरे रडायला काय झालं? नाही झाली. अरे रडता का बाबा, हसा ना. बाकी तर दुःखीच असतात, पण एखाद्या वेळेस काही कमाई झाली तरी हसा. नाही झाली. पोरगं झालं म्हणे तुमच्या पोराला? हो. असा चेहरा असतो जसं काय ते गेलं. देखे अखंडित प्रसन्नता. अखंडित प्रसन्न असलं पाहिजे. अरे असं पाहिजे की आपल्या प्रसन्नतेने त्यांनी प्रत्येकाने, मरेल लोकांनी आपले दिवे पाजळून प्रसन्न झाले पाहिजेत. लक्षात घ्या काय म्हटलं? मरेल चेहऱ्याच्या सर्व लोकांनी संसारातील आपल्या दिव्याला दिवा लावून आपली प्रसन्न ज्योत पेटून प्रसन्न झाले पाहिजेत. अरे याला पाहिल्यानंतर आपण प्रसन्न व्हावं. दुःख त्यांचं मिटलं पाहिजे. देखे अखंडित प्रसन्नता. नेहमी प्रसन्न असलं पाहिजे, काही हो. आथी चेत चित्ता. रवींद्रनाथ टागोरांचंच उदाहरण आहे. की एका ठिकाणी भाषण देत असताना, येत असताना चपलीचा खिळा रुतला आणि रक्त निघत होतं. म्हणजे वेदना होत होतं, रक्त चाललेलं होतं. यांचं भाषण सुंदर चाललेलं आहे. 1-1.5 तास भाषण दिलं, संपलं भाषण, पुन्हा चालले. त्यावेळेस पाहिलं तर रक्त बंबाळ पाय होता. त्यांना विचारलं, दुःख नाही झालं? अरे हे दुःख विसरावं लागतं, कारण मला प्रसन्न करायचे आहेत लोक. प्रसन्नता थोडी ढळली नाही. आपण असतो बाप्पा उद्या. पाहुणे आले होते, पण काही अपरिहार्य कारणाने ढीस झाले. देखे अखंडित प्रसन्नता. आथी जेत चित्ता. साधकांचा भाव. कोण साधक अलाउड करावा? प्रसन्न राहील जो अखंडित, निगेटिव्ह मूड मधला नाही.
निगेटिव्ह अप्रोच बदला नाही. अखंडित प्रसन्न असलं पाहिजे कुठल्याही काळामध्ये. देखे अखंडित प्रसन्नता, चेहरे आता इथून पुढे असेच ठेवा. नाही असं म्हणले का प्रसन्न राहावं. बरं, आथी जेत चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. अखंडित आनंदाच्या उर्मी आतून असतील, प्रसन्नतेची झलक बाहेरून असेल आणि हृदयात प्रेमाचं बीज अंकुरित झालं असेल तर संसारांचे दुःखाचे चटके तुम्हाला बसणार नाहीत. लाभालाभे जया जयो, लाभ हो आलो काही असो प्रसन्न आहे. अखंडित प्रसन्नता हे त्याचं ब्रीद असलं पाहिजे. संसारांचे दुःखाचे चटके जरी लागले तरी प्रसन्नता ढळताच कामा नये कुठल्याही स्थितीमध्ये. नो मेंटल टेन्शन. त्याला म्हणतात प्रज्ञा त्याची स्थिरावली असं म्हणायचं. स्पिरिच्युअल कोशंट अखंडित प्रसन्न, दुःखाच्या वेळेसही प्रसन्न. संसारामध्ये दुःख जरी आली तरी प्रसन्न आहे, ढळत नाही. अरे मुर्द्यानी उठून उभा राहावं हे प्रसन्न आहेत. जैसा अमृताचा निर्झर प्रसवे जयाचा जठर. काय होवेत तया क्षुदे त्रशेचा आडसर काहीच नाही. जैसा अमृताचा निर्झर. कशी प्रसन्नता असावी. प्रसन्नताचे अनेक प्रकार आहेत. काहींचे टिंगल करून खो 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 हसणं प्रसन्न. काय प्रसन्न झालेत असं नाही. त्याला भाले भोसकून प्रसन्न नाही व्हायचं, त्याला डिवसून प्रसन्न नाही व्हायचं. पाय ना कसा वाकड्या तोंडाचा चाललाय, बाकीच्यानी हसायचं. पाय ना कुबडी, काय गरज नाही. अशी प्रसन्नता घेऊन नाही. वा सगळे हसायलेत, काय मज्जा आली, लोकांना डिवसून टिंगला करून. अशी प्रसन्नता नाही. शब्दांची शब्दफेक करून, टॉन्ट्स मारून, टिंगल टवाळी करून प्रसन्नता नाही मिळवायची. आनंद नाही उसळू द्यायचा. पुढची ओवी सांगते जैसा अमृताचा निर्झर. कसा असला पाहिजे. अरे अमृत गंगा वाहते. अमृत गंगा काय अर्थ आहे. तो जो बोलेल प्रत्येक शब्द अमर करणारा असेल समोरच्याला. दुःखिताला दुःख जास्त देणारा असा मरा मरा सांगत होतो ना, मरशील मरशील मर आता, असं नाही. अरे मरत असले तरी अरे नाही रे तो नक्की वाचशील. अमृतमय शब्द गेले पाहिजे. मी म्हणत होतो ना नापास होशील नापास होशील नापास होशील, झाली. त्याला अमृताचा झरा नाही मारत, तो विषाचा झरा झाला. जैसा अमृताचा निर्झर. निर्झर झरा. ज्या सिद्धयोगी पुरुषांच्या बुद्धीच्या पेशी केंद्रांच्या उदरातून अमृताचा झरा निरंतर झरतो. माझ्या मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळविन. माऊली म्हणतात माझी प्रत्येक ओवी प्रत्येक अक्षर अमृताचा झरा असेल. मराठी मायबोली अशी वाकवील, प्रत्येक शब्द अमृतमय असेल. आहे का छाती ठोक आपली भाषा. आपले शब्द कसे असतात. पुन्हा बोलू नये असं वाटतं. बोलले ते बोलले, आता बोलूच नका. आपण इथपर्यंत येतो. अमृतमय अमर करणारा. मेलेले असतील त्यांच्यामध्ये जीवन जगण्याची आशा पल्लवित झाली पाहिजे. दुःखितांच्या जीवनात
शरद ऋतूंचं चांदणं आणि वसंत ऋतूची फुंकर पडली पाहिजे, असे शब्द पाहिजेत. त्यांच्या जीवनात वसंत ऋतू फुलला पाहिजे. हे बोलत असताना कोकिळेचा कंठरव जसा काय चालतोय की जे ऐकत असताना मधुर अशी तृप्ती त्यांना लाभली पाहिजे. काल मी बोलत असताना एक नवीन होत्या, तेव्हा म्हणलं तुम्ही बोलतच राहावं असं वाटतंय आम्हाला. म्हणजे मी म्हणलं मी काही साधं बोलायला, मी भाषण देत नाही, तुमच्याशी गप्पा मारतोय असं वाटावं. आपलं अस्तित्व देखील अमृताचा झरणा असलं पाहिजे. तुम्ही हवेसे वाटले पाहिजे कुठे गेले म्हणजे. तुमचं बोलणं, तुमचं चालणं, काही बाया अतिशय सुंदर असतात पण बोलल्या की वाटतं पुन्हा बोलू नये यांनी. दिसायला सुंदर पण शब्दांमध्ये आवाज घोगरा, डोळे झाकून ऐकला तर पुरुष आहे का नाही मी बाई आहे, अच्छा अच्छा, मग लक्षात येतं. जैसा अमृताचा निर्झर, अमृताचा झरा निरंतर जसा काय वाहतोय. आपलं बोलणं ऐकत असताना तहान भूक झोप विसरले पाहिजे. काल 2 वाजता मी उठविले, उठा उठा आता झोपा, ऐकावंसं वाटलं पाहिजे. अमृताचे तुषार बाहेर पडले पाहिजे. ज्या घरी जाल त्याला काही अमृत दिलं पाहिजे. हनुमान प्रसादजी पोद्दार काही शिष्यांना घेऊन एका घरी गेले. कल्याण मासिकाचे संपादक आणि प्रसिद्ध संत हिंदुस्थानचे झालेले, ज्यांचं कल्याण निघतं गोरखपूरहून, हनुमान प्रसादजी पोद्दार. ते गेल्यानंतर थकून आले होते, पण रात्री सगळे काही विचारत होते. त्यांना ते अमृत तुषार वाणीतून देत होते, प्रत्येकाला काही समजून सांगत होते. शिष्यांनी एक सांगितलं, महाराज तुम्ही झोपून जा, खूप त्रास होतोय. आणि खरंच आहे, महाराज लोकांची त्रिधा त्रिपट असते बिचाऱ्यांची. जातात, प्रत्येकाला वाटतं बोलावं. आता ते 12, 1, 2 होतात, त्यांना काय करणार. काल मलाही 2 वाजले झोपायला. असं होतच असतं. पण ते बोलत होते, काही सांगत होते, काही पोरांना समजून सांगत होते, काही स्त्रियांना समजून सांगत होते. तर बाकीच्यांनी विचार, महाराज इतका त्रास का घेतला आपण. अरे ज्यांच्या घरचं अन्न खाल्लंय ना त्यांना काहीच नको का द्यायला. म्हणजे करतील का, नका करू देऊ. पण आपण तर काही दिल्यासारखं होतं. अमृतमय वाणी, आणि काही देऊ शकत नाही. अमृतमय वाणी तर द्याल की नाही, गोड बोलाल की नाही. गोड नाही फसवायसाठी गोड नाही, चहा उकळायसाठी किती छान चहा करता हो तुम्ही, तिनं करायचं. जैसा अमृताचा निर्झर, प्रसवे जयाचा जठर. जठर म्हणजे उदर. कोणतं उपादेय हृदयातून, ज्यांच्या जठरामधून असे स्त्राव निर्माण होतात की उपादेय हृदयातलं केंद्र असं पल्लवित होऊन हायपोथॅलेमस ग्रंथीतून आनंदाचे झरणे वाहून अमृतमय असे किरण निघतील, आणि शब्द देखील अमृतमय निघतील तोंडातनं. हायपोथॅलेमस ग्रंथीतून ते स्त्राव पाझरले पाहिजेत. जैसा अमृताचा निर्झर, प्रसवे जयाचा जठर. तया क्षुदे त्रशेचा आडसर काहीच नाही. त्याला तहान भुकेचे भय नसते. ऐकत असताना तहान भूक विसरलं पाहिजे. भगवान गोपाल कृष्णांच्या सौंदर्यामधून, प्रत्येक इंद्रियांच्या सेलमधून, वाणीमधून, नयनांमधून किती अमृत झरे वाहत असतील पहा. सगळे लुब्ध आहेत, सगळे लुब्ध आहेत. सगळ्यांना समाधी लागलेली आहे. अरे गोपिका सोडा,
गाई, वासरं, धेनू, पक्षी, वृक्षांना देखील पालवी फुटलेली आहे आणि लाखो लाखो फुलं. रासक्रीडेच्या वेळेस ज्यावेळेस वेणू वाजला ना, लाखो फुलं अशी निर्माण झाली. झरणे फुटले. इतकं सुंदर की काश्मीर काय समोर असेल. सुगंध फैलावला. काय असेल, का मुग्ध होऊ नये सांगा. तेवढं जरी आपण नाही करू शकलो, निदान वाणी, आपलं अस्तित्व कोणाला बोर तर होऊ नये, आपल्याला पाहून रिटायर्ड तर होऊ नये. देखे अशी प्रसन्नता असेल तो साधक, नसेल तर तो बाधक. काही साधक असे असतात, कशाला येता, आम्हीच फसलो, नित्य जावं लागतं ज्ञानेश्वरीला, नाही तर टांट मारतात. आणि साधना करावी लागते, नाही तर तोंड उतरून बसावं लागतं. तारीफ तर करतच नाहीत कधी. ते बाधक झाले, साधक नाही. देखे अखंडित प्रसन्नता, त्याप्रमाणे ते जैसा अमृताचा निर्झर. अमृताचा निर्झर, झरणे वाहत झुळझुळ झुळझुळ पाणी. अमृत शब्दामध्ये, निर्झरामध्ये पोल्युशन वॉटर नाही, काय म्हणतात, प्रदूषित पाणी नाही. प्रदूषित पाणी काय असतं माहिती आहे तुम्हाला? पाण्याच्या आरपार आतमध्ये काही जर नितळ पाणी, निर्मळ पाणी कशाला म्हणतात? हैदराबादला आपण याच्यामध्ये पाहिलं होतं, इक्रिसाईटमध्ये, कळंबरकर होते बरोबर. हौदामध्ये निळं पाणी होतं आणि खाली तुम्ही रुपया जरी टाकला तरी खोलपर्यंत दिसतो, तळ दिसू लागतो. ज्या पाण्याचा तळ दिसतो ते शुद्ध पाणी कधीच मिळू शकत नाही. तर इथे अमृताचं झरणं किती शुद्ध असेल, ते अमर करणार असेल. काहीही पोल्युटेड नाही, प्रदूषित काहीही नाही. जैसा अमृताचा निर्झर, प्रसवे जयाचा जठर. पुढच्या लोकांना तहान भूक झोप विसरले पाहिजे. जसे गोपिका, गोपबाला, गाई वासरं सगळं विसरले. पक्षी कुळ देखील शांत राहिले. ज्यावेळेस आपण वर्णन करू भक्तीमध्ये, रासक्रीडा देखील येईल, त्यावेळेस सगळे वर्णन येते. क्षुधा त्रशाचा आडसर येत नाही. ताणभूक विसरले जाते, आठव राहत नाही. तो साधक नाही तो बाधक. तैसे हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैचे के आहे. तेथ पैसी बुद्धी राहे, परमात्म रूपी. तैसे हृदय प्रसन्न होये. प्रसन्न हृदय म्हणजे दुसऱ्यालाही ताण भूक लागली न पाहिजे, आपल्याही प्रसन्नतेत काही नाही मिळालं तरी दुःखी न झालं पाहिजे. अखंडित प्रसन्नता. ज्याप्रमाणे जर योग भक्तांचे बुद्धी उपादे हृदय प्रसन्न झाले आहे, तर मग दुःख कसले? दुःख देखील यांना दुःखी देखू शकलं न पाहिजे. संसाराच्या वस्तूंचा अभाव यांना दुःखी देखू शकलं न पाहिजे. कुठलाही अभाव, तो साधक, तो सिद्ध होण्याच्या लायकीचा. आणि सिद्ध अवस्थेमध्ये काही नको, काही नाही, काय असलं काय नाही का, नो. त्याप्रमाणे जर योग भक्तांचे बुद्धी उपादेय हृदय प्रसन्न झाले आहे, तर मग दुःख कसले? दुःखच वाटत नाही.
दुःख देखील यांना दुःखी देखू शकलं न पाहिजे, याच्याहून लक्षात घ्या. आपण तर केव्हाही दुःखी होतो. आज नवऱ्याने साडी आणली ना, कोणाला माहीत पुढच्या वर्षी घेऊन येतात की नाही. अरे कशा करता, प्रसन्न कधीच नाहीत. हृदय प्रसन्न झाले आहे तर मग दुःख कसले व कोठे आहे, दुःखच नाही. त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपात बुद्धी आपोआप स्थिर होते. ज्या विद्यार्थ्यांना तहान भूक झोप विसरता येत असेल, अभ्यासामध्ये प्रीती निर्माण होऊन आणि प्रसन्नता अखंडित वाहत राहून ते स्पिरिच्युअल कोशंटचे मालक होऊ शकतात. त्यांची बुद्धी स्थिर होऊ शकते, त्यांची बुद्धी निर्मळ होऊ शकते. त्यांच्या बुद्धीमध्ये अमृत झरणे, ऑल ग्लँड्स प्रसन्नतेच्या सिक्रेशन करायला तयार होऊ शकतील. लक्षात घ्या, परमात्मा स्वरूपात बुद्धी आपोआप स्थिर होते. बुद्धी स्थिर होते, मन स्थिर होतं, समाधी लागते. समाधी अवस्थेतून अखंड प्रसन्नतेतून व्यवहार करायचा असतो. मिळालं काय, नाही का, शिव्या मिळाल्या मिळाल्या, स्तुती मिळाली मिळाली. नाही तर वाजपेयी म्हणाले होते, हम तो क्या, किसी ने स्तुति की प्रसन्न हो जाते और किसी ने आलोचना की तो मुंह लंबा हो जाता है. कोणी टीका केली की आपल्याला वाईट वाटतं, स्तुती केली की प्रसन्न होतो. असं नाही प्रसन्नता. काही करो, कोणी टीका करो, कोणी काही करो, कोणी मारो, कोणी तोडो, कोणी संकट देव, प्रसन्न रहा. आणि संसाराच्या दुःखांचे चटके तुमच्या अध्यात्म साधनेत लागू देऊ नका. तो सिद्ध म्हणजे प्रभू निर्मिती करतो संकटांची, हे लक्षात घ्या. देव भक्ता लागी करुणी दी संसार, अंगे सारा वार करुणी ठेवी. मुद्दाम तुम्हाला निर्मिती करतो संकटाची की हा किती टिकतो, किती टिकतो. आणि त्याच लोकांच्या कॅसेट जगाने गायलेल्या आहेत, जे दुःखात होते पण अखंडित प्रसन्न होते, जे दुःखात होते पण अखंडित रडत होते. त्यांच्याकडे कोणीही पाहिलेलं नाही. म्हणून सीता, सावित्री आणि पांडव पत्नी द्रौपदी म्हणून त्यांच्या आरत्या गायल्या जातात, त्यांची पूजा होते. संकटातही अखंडित प्रसन्नता आहे म्हणून पूजा होते. तुम्ही रडतायत म्हणून पूजा नाही. त्यांची बुद्धी स्थिर होते. प्रभू त्यांची बुद्धी स्थिर करतो. त्यांना समाधी अवस्था प्राप्त होऊ शकते. प्रभू त्यांना समाधी धन देतो. गुरुकृपेने त्याला समाधी धन लाभतं. पण पात्रता किती आली हे पहा, काय मिळालं हे पाहू नका. पाहायचं ते पात्रता आपल्यात किती आहे. आपोआप बुद्धी स्थिर होते. संसाराचे चटके जरी लागले तरी प्रसन्न राहायला पाहिजे. जैसा निर्वातीचा दीप सर्वथा नेणे कंप, वा तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. जैसा निर्वातीचा दीप सर्वथा नेणे कंप. ज्याप्रमाणे निर्वात ठिकाणी असलेली दिव्याची ज्योती अगदीच हलत डोलत नाही, ज्या ठिकाणी वारं वाहत नाही, हवा वाहत नाही, त्या ठिकाणी दिव्याची ज्योत अशी फडफड करीत नाही, हालत नाही, अगदी सारखी तेवत असते.
हल्ली की समजायचं हवा लागली. निर्वात वातरहित अवस्थेत दिव्याची ज्योत अशी सारखी तेवत राहते, हलत नाही. सर्वथा नेणे कंप, कंपायमान होत नाही, हालत नाही. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. तसा हा स्थिर बुद्धी, इकडे खाली काही हो याची बुद्धी ढळत नाही. नामदेव महाराज संसारी होते. एकदा झोपडं जळालं, आग लागली. रात्रभर नाचू लागले. झोपडं जळायले बरं का. लोक पाणी आणून टाकायले तर हे नाचायले तर वा 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 वा. अग्निदेव किती विशाल रूपात तुम्ही प्रगट झालात. मागच्या ओव्या पहा, विषयातही नारायण दिसतोय. बायकोला तर असा राग येत होता, हे नाचायलेत. काय अग्निदेव, वा वा वा. लोटांगणे घालत असतील. मोठा अग्नी प्रगटला. अग्निदेव, झोपडं जळालं, भांडेकुंडे जळाले. बायको म्हणाली, जा भजन कीर्तन ध्यान धारणा समाध्या बस झालं, आता बांधायचं झोपडं. आणा गौंडी गिवंडी काही करा व्यवस्था. बरं म्हणले. वीणा घेतली, गेले. कशाची व्यवस्था, काय काय काहीच नाही. समाधीबोध अवस्थेत नेहमी राहणार आहे. मंदिर लागलं शंकराचं. बस बसले तिथंच, भजन करीत ध्यान करीत बोधावस्था. संध्याकाळ झाल्यानंतर आठवलं, बाप रे, खाली उतरली ना. खाली समाधी अवस्था खाली उतरली. आठवलं आपलं झोपडं जळालं. बायको काय म्हणील, त्यांचे काय हाल झाले असतील. बांधायचं होतं झोपडं, लोकांना आणायचं होतं एखाद्या गावातून, चलता का बाबा म्हणून बांधायला. म्हणून अगदी विषण्ण मनानं आता खूप शिव्या खाव्या लागतील, काय काय खावं लागेल या विचारानं तयारी करून आले. पाहताय ते त्या जागेवर एक सुंदर घर तयार झालेलं. आणि बायको अशी समोर आहे. वा 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 वा, या या. ती म्हणली, या या. आता मारतच सगळे मिळून, पण हे घर कसं काय झालं. ती म्हणाली, हो या, किती सुंदर गौंडी पाठवले होते. म्हणले, गौंडी पाठवले होते. हो तुम्हीच पाठवले. ते म्हणले, गौंडी आले, कारागीर आले, आणि संध्याकाळपर्यंत आम्हाला ऑर्डर म्हणले झोपडं बांधायचं. त्यांना चहा घ्या घ्या म्हणलं. त्या काळात होता की नाही माहीत नाही. जे काय पिया असेल, जेवण करा ते नाही म्हणले. आम्हाला वेळ नाही म्हणले. आम्हाला काही खायचं नाही, काही प्यायचं नाही. पाणी देखील पिली नाही. हो काय एक्सपर्ट होते सगळे. भर 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 बांधून संध्याकाळपर्यंत. आणि म्हणलं, अहो ते येतील, तुम्हाला काय पगार काय द्यायचं असेल, काय मजुरी आम्ही घेऊन टाकूत म्हणले. आम्हाला ते वेळ नाही, आम्ही निघून चाललो, उद्या परवा घेऊन जाऊ. नाही थांबले. हो काय सुंदर होते. रडू आलं. पांडुरंगा तू गौंडी झालास. जैसा निर्वातीचा दीप सर्वथा नेणे कंप. कुठल्याही वाऱ्या वावधानाने तुमचा आत्मज्योती, तुमचं मन आणि बुद्धी डगमगली न पाहिजे. प्रभू तुमचा संसार करायला समोर येतो त्यावेळेस ये रे धावणारे नाही येत. कारण मन डगमगायले. दिवा असा हालायला आहे. येणा धावणा पळणा नाही. विसरल्या, दुःखही विसरले, कामही विसरले, त्यावेळेस प्रभू पळतो. आणि नाही पळाला तरी तुमचा दिवा हलला न पाहिजे संकटाने. जैसा निर्वातीचा दीप सर्वथा नेणे कंप. सर्वथा केव्हाही कंपायमान होऊ द्यायचं नाही. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. ज्याप्रमाणे
निर्वात ठिकाणी असलेली दिव्याची ज्योती अगदीच हालत डोलत नाही, त्याप्रमाणे मूळ परमेश्वरी आपल्या केवळ स्वरूपात जाऊन मिळाली, योगयुक्त झाली की तिच्याबरोबर अहंकार मन चित्तबुद्धी लीन होतात. ही आत्मयुक्त बुद्धी निष्कंप निस्पंद होते. म्हणजे बेशुद्धी नसते, जाणीव असते, भान असतं. आत्मचेतनाचं भान सगळं आत असतं. हा जागा असतो, झोपलेला नसतो. समाधी अवस्थेतला बाह्य भान नसतं. बस आतलं मात्र पूर्ण जाण असते, भान असते, जागा असतो. आणि स्थिर बुद्धी असतो. स्थिर बुद्धी, बुद्धीतून पुन्हा मन खाली येत नाही, मन तिथेच रमलं. म्हणून भक्ती आहे हो, म्हणून भक्ती आहे. ज्यांच्या श्रद्धा कमी पडतात, ज्यांचं साधन कमी पडतं, त्यांना भक्तीची जोड घ्यावीच लागते. म्हणून गोकुळात जावं, वृंदावनात जावं आणि कृष्णलीला ऐकाव्यात, पाहाव्यात, रममाण व्हावं, कराव्यात. कारण भक्ती पाहिजे तर प्रेम निर्माण होईल. आणि प्रेम निर्माण झालं तर आनंद आणि प्रसन्नतेचे झरणे वाहतील आणि प्रयोगामध्ये रती होऊन आपण अखंड प्रयोग करू. प्रेम आवश्यक आहे निर्माण होणं. एक तर सातत्य प्रयोगांचं अखंडितपणे जर असेल, भले अनुभव येऊ न येऊ, तर प्रेम निर्माण कधी ना कधी होईल. नाही तर प्रेमनिर्मितीच्या अगोदर प्रयोग करा आणि मग सातत्य त्याच्यामध्ये वाढवा. कसंही करा, आधी कळस करा की मग पाया करा, की आधी पाया करा की मग कळस करा, काही करा, करावं लागेल. म्हणजे मग तो अखंडित स्थिर बुद्धी होईल. त्याची समाधी अवस्था, बोध अवस्था. त्याला काही मिळालं काय, चटके लागले काय, उन्हात असला काय, पावसात असला काय, काही नाही. संसाराचे दुःखाचे काही बसले काय, नाही. शांत स्थिर बुद्धी, प्रसन्न, दिव्याच्या सारखं असलं पाहिजे. त्याला समाधी बोध अवस्था प्राप्त होते, इतरांना नाही. पहा काय काय गुण असावे लागतात. आम्हाला कधी मिळणार गडे समाधी? मेल्यानंतर. त्याच्या आधी नाही. काही गुणवत्ता नसेल तर मेल्यानंतर समाधी. तुम्हाला नाही मिळाली तरी लोक देतात. 66वा भगवद्गीतेचा श्लोक, 2रा अध्याय. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चा भावयतः शांति रशान्तस्य कुतः सुखम्. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चा भावयतः शांति रशान्तस्य कुतः सुखम्. आयोगामुळे ज्याचे चित्त स्थिर झालेले नसते त्याला आत्म्याविषयीची बुद्धी नसते, व ज्याचे चित्त आत्म्याशी जोडलेले नसते त्याला आत्मज्ञान प्रगट करण्याची भावना नसते. देहव्यापी आत्मा ब्रह्म मीच आहे ही बुद्धी नसते, आणि तशी भावना नसणाऱ्याला विषयी रक्त म्हणून मनबुद्धीला शांती नसते. आणि ज्याचे चित्त अडोल शांत झालेले नाही त्याला सुख कोठचे. सुख कधी मिळेल याची व्याख्या अप्रतिम केलेली. आपण सगळे सुखाच्या मागे आहेत म्हणून चेहरे लटकलेले दिसतच नाही ना. समगीत बाप्पासाहेबांच्या या श्लोकावर, अयुक्तास आत्मबुद्धी उपजत नाही कधी, आत्मभावनेचा वास येत नाही अयुक्तास, अभावात शांती नसे, शांती विण सुख कसे. सुखी व्हायचं असेल तर शांती पाहिजे, आणि शांती व्हायचं असेल तर पुढच्या ओळीत पाहू. योग युक्तीची कडसणी, इम्पॉर्टंट ओवी आहे, IMP. योग युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी. गोड ओवी आहे.
योगयुक्तीची कडसणी. काय माऊलींच्या अमृतमय झरी चाललेत, अमृतमय. माझा मराठाची बोल कवतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. येस, पैज मारतो मी, जिंकून दाखवील अमृतालाही. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, अशी अक्षरे निर्माण करील. काय योगयुक्तीची कडसणी, नाही जयाचिया अंतःकरणी. पहा, गुरुगम्य योगयुक्तीचा विवेकच्या अभाव योगी व अयोगी साधकांच्या अंतःकरणात नाही. तो गुणकारी विकारांनी विषयाने बळकटावळला जातो. टिप्पा, विषयातून बाहेरून आत कर्म ज्ञानेंद्रियात, इंद्रियातून मनात, मनातून बुद्धीत, बुद्धीतून अहममध्ये व अहममधून अव्यात्म्यात लीन होऊन निरंतर आत्मयोगयुक्त राहता यावे यासाठी शेकडो गुरुगम्य योगयुक्तीचा वापर करावा लागतो. स्वाधीन प्राणबलाने सिद्धी मिळते हे उत्तम समजले, पटले, वळले तर ज्ञानेश्वरीतील सर्व अनुभव घेण्याची जिज्ञासा होईल. योगयुक्तीची कडसणी. फार ओवी अगदी गूढ आहे, सगळे अर्थ प्रकट केलेले नाही आहेत. योगयुक्ती योग अंग अशी एक ओवी येते. योगयुक्ती योग अंग. जरी बुद्धियोग मिळाला, जरी तुमची उंच अवस्था गेली, तरी टिकण्याकरिता योगयुक्ती कराव्या लागतात. योगयुक्ती अनुकरणात आणाव्या लागतात. योगयुक्त्या ज्ञानेश्वरीत लिहिलेल्या नाहीत. कुठल्याही धर्मशास्त्रांच्या ग्रंथात लिहिलेल्या नाहीत. दिसते परी न धरवे हाती, ते ते पुसावे संताते. दिसते परी न धरवे हाती, ते ते पुसावे संताते. गुरुच्या हृदयात असतात, संतांच्या हृदयात असतात त्या. आणि प्रत्येकाला त्याची एक वेगळी युक्ती द्यावी लागते. साधकाला चढणीच्या अभ्यासामध्ये शक्ती, युक्ती आणि भक्ती असा नंबर म्हणतो. शक्ती, युक्ती, ढिन 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 ते वाचतं ना. शक्ती, युक्ती आणि भक्ती. शक्ती गुरुकडून मिळते, ती वाढवावी लागते, स्वतः वाढवावी लागते. भक्ती स्वतः निर्माण करावी लागते आणि युक्ती पुन्हा गुरुकडून घ्यावी लागते. भक्ती निर्माण कशी करावी, शक्ती निर्माण कशी करावी आणि भक्ती आणि शक्तीच्या जोरावर ते साधना आरूढ होऊन अनेक संकटांना सामने देत, वाटा काढीत कशा जाव्यात, ह्या योगयुक्त्या गुरु वेळोवेळी देतात. एकदम देत नाहीत, एकदम देत नाहीत. आणि त्या साधक परत्वे असतात, साधक परत्वे. आणि ह्या योगयुक्त्या चढणीच्या अभ्यासात काम करतात. कधी कधी साधक अभ्यास करत असतो, ज्यांचे देहशुद्धीचे प्रयोग आहेत. अजून मी तसं केलेलं नाही, कारण साधारणच प्रयोग अजून जुळत नाही. 4 दिवस अन्न खायचं नाही, रसावरती राहा असं समजा एखाद्या वेळेस सांगितलं. भूक लागते, त्यावेळेस गुरुकडून जावं लागतं. भूक लागली, काय करावं, अन्न तर खायचं नाही. मग ते युक्ती सांगतात, चल असं कर. आम्ही बापासाहेबकडे जायचो. भुकेने भूकच खावी हा अभ्यास ज्यावेळेस चालू होता. बापासाहेब भूक लागली, ठीक आहे जा असं करा. तसं केलं की भूक जात होती. अण्णाकडे पाहून भूक
शमन करणं आणि पाण्याकडे पाहून तहान भागवणं हा देखील एक अभ्यास आहे. त्यासाठी देखील शक्ती आणि योगयुक्तीचा वापर करावा लागतो. गंगेचं पाणी आम्ही पाहिलं ज्यावेळेस आम्हाला जलतत्व उपासना सुरू झाली त्यावेळी बाप्पासाहेबांनी सांगितलं आता पाणी प्यायचं नाही, पाणी नाही प्यायचं. तहान लागली ना पाण्याकडे पाहायचं आणि तहान भागवायची. कळंबरकर हो ना, आठवत असेल काही काही गोष्टी. तहान भागवायची. मग पाणी असं समोर ठेवायचं आणि आम्ही पाहायचं. तुषार यायचे, तहान भागवायचे. एकदा बाप्पासाहेब आम्ही बरोबर जात असताना एस टीमधून औरंगाबाद टू पुणे मध्ये नदी लागते. पण या नदीचा श्वास किती चालतो किंवा इंद्रायणी सोडत असताना आळंदीचा इंद्रायणीचा श्वास किती लांब चालतो हे ओळखा. आम्ही बसतोच गाडीत. फार ऑब्झर्वेशन पाहिजे. काल विषय मांडला मी तिथे, शेखरनी मांडला, नंतर मी डिटेल गेलो. ऑब्झर्वेशन्स फार महत्त्वाचे. तर म्हणाले पहा, तर इंद्रायणीचा श्वास 12 किलोमीटरपर्यंत जातो. म्हणजे 12 किलोमीटरपर्यंत इंद्रायणी श्वास फेकते, त्याचं पाणी ओढायचं. योगयुक्ती गुरु सांगतात. योगयुक्तीची कडसणी. कारण अन्न पाणी त्याज्य असतं काही काही वेळेस. इथं चर्वंतरपणच जमत नाही आणि मग एनिमा एरंडेल जुळत नाही, मग चाललंय. असे प्रयोग आहेत. योगयुक्तीची कडसणी. बेचव अन्न होतं, बेचव. समोरचं ताट असं येतं, ताटाकडे पाहायचं, चांगला शिरा दिसतो पण खाता येत नाही. गंध ओढून घ्यायचा देवासारखा. देव व्हायचं ना, मग देव गंध ओढून घेतो, खात नाही. बक 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 नाही, म्हणजे बकासूर होईल. मग तो गंध ओढून घ्यायचा. भूकेणे भूक जिखावी, तहानेणे तहान प्यावी, अहोरात्र वावी मवावा वारा, भूकेणे भूक चिखावी. अन्नाकडे पाहून तहान भागवायची, नाही भूक भागवायची. अन्न नाही खायचं. तहान लागल्यानंतर पाणी नाही प्यायचं. तुषार ओढून घ्यायचे. याला योगयुक्त्या लागतात आणि शक्ती स्वतःची पण प्रचंड लागते. गुरुची योगयुक्ती पुन्हा शक्ती त्याच्यात मिश्रित. योगयुक्तीची कडसणी. योगयुक्त्या गुरु देतात. नाही जयाच्या अंतःकरणी. किंवा अनेक युक्त्या वापरायच्या असतात. समजा तुम्हाला प्रेम उत्पन्न होत नाही, प्रेमयुक्तीच्या काही युक्त्या सांगितलेल्या असतात, ते तुम्ही अंतःकरणात उतरूनच घेत नाही. माहिती फक्त माहिती. चरवंतर म्हणून कसं करावं, माहिती आहे. कोणत्या युक्तीने करावं, माहिती आहे. पण अंतःकरणात काही भिनलेलं नाही. ज्यांना योगयुक्त्या माहिती आहे, ज्यांना प्रयोग माहिती आहे, ते कसं करावं हे माहिती आहे. काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पण अंतःकरणात उतरतच नाहीत किंवा अंतःकरणात साठवलेल्या नाहीत, अवलंबित नाहीत, अनुकरणात येत नाहीत. प्रेमवाढीचे प्रयोग आपण खूप निर्माण केलेत. साध्या पहिल्या प्रयोगाला टिकत नाही, दुसऱ्या प्रयोगाला कधी जावेत. सगळ्या प्रयोगांची युक्त्या अशा आहेत की सगळे प्रयोग केले तर त्याचा इफेक्ट दिसतो. अहो, दिवाळीचं घर स्वच्छ करायचं तर एका याच्याने होत नाही. फरशी साफ करणारा वेगळा पाहिजे, भिंत रंगवणारा वेगळा पाहिजे, पंखे साफ करणारा वेगळा पाहिजे, भांडी घासणारा वेगळा पाहिजे, तर घर चकाकेल. धोबी वेगळा पाहिजे. सगळं स्वच्छ करायचं असेल तर तसं योगयुक्त्या खूप वापराव्या लागतील, प्रयोग खूप करावे लागतील. एकच प्रयोग केला नाही चालणार. योगयुक्तीची कडसणी. नाही जयाच्या
अंतःकरणी. याच्या अंतःकरणामध्ये येतच नाही की आपण करावं. माहिती हो चरवंतर पण ते सोडून बोला ना दुसरं काही. अंतःकरणात नाहीच. तो आकळीला जाण गुणी विषयादिकी. गुरुगम्य योग युक्तीचा विवेक ज्या अभाव योगी अयोगी साधकांच्या अंतःकरणात नाही, तो गुणविकारी विषयाने बळकट आवळला जातो. तो बळकट आवळला जातो. विषय त्याला येऊन घेरतात. चरवंतर पण जुळत नाही म्हणणाऱ्यांना विषयाने घेरलेले समजायचं. आणि अंतःकरणात गुरुविषयीचाही भाव नाही, युक्तीचाही भाव नाही, आणि आपल्याला प्रयोग दिले त्याचाही भाव नाही करण्याचा.